नमस्कार बालमित्रांनो, वर्षा आजीचा. तुम्हाला माहिती आहे, वर्षा आजी तुमच्यासाठी मनाचे श्लोक घेऊन येते. आणि ते श्लोक कोणी रचलेले आहे तर समर्थ रामदास स्वामी यांनी. समर्थ रामदास स्वामी हे रामदासचे निस्सीम भक्त होते. ते स्वतःला रामाचे दास म्हणून घेत होते आणि म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो, रामदास स्वामी. तर आपल्याला माहिती आहे की महिला प्रबोधन मंडळ यांच्या संस्कार कवच यातर्फे आपण बालमनावर चांगले संस्कार होतील अशा सगळ्या आज्या तुम्हाला छान छान गोष्टी सांगत असतात, वेगवेगळ्या याच्याबद्दल माहिती देत असतात. तर मी तुम्हाला मनाचे श्लोक याबद्दल सांगणार आहे. गेल्या वेळेला मी तुम्हाला 3 श्लोकांबद्दल सांगितलं होतं आणि तुम्हाला मी ते पाठे करायला सांगितले होते. आता यावेळेला मी तुम्हाला 3 श्लोक सांगणार, म्हणजे तुमचे 6 श्लोक पाठ झाले पाहिजे. तर आपण आता मनाच्या श्लोकांकडे वळूया. आपला पहिला मनाचा श्लोक आहे तो म्हणजे त्यागिता कीर्ती मागे उरावी. त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनांनी व्हावे. आता त्यागिता कीर्ती मागे उरावी. माणूस अमर नाही आहे, त्याला मृत्यू येतच असतो. परंतु मृत्यू पावल्यानंतर त्या माणसाची कीर्ती, त्या माणसाची आठवण राहिली पाहिजे चांगल्या त्यांनी केलेल्या कृत्याच्या मुळे. म्हणजे तू असे कामं कर की तू गेल्यानंतरही तुझी कीर्ती या समाजात राहिली पाहिजे. मना सज्जना ह्याची क्रिया धरावी, म्हणजे तू असे चांगले कामं कर. आणि त्यासाठी तुला काय करावं लागेल, मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन ज्याप्रमाणे हळूहळू झिजतं आणि सुगंध निर्माण करतं, त्याचप्रमाणे तुला सुद्धा या चंदनाप्रमाणे झिजवावं लागेल आणि तुझी कीर्ती या समाजात राहील आणि सज्जन लोक त्यामुळे आनंदित होतील. तूसुद्धा एक या समाजाचा सज्जन होशील. आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या भारत देशामध्ये खूप थोर पुरुष होऊन गेले आहे. विदा सावरकर, लोकमान्य टिळक यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या. अक्षरशः चंदनासारखे ते झिजले आणि आज ते कीर्तिरूपाने आपल्यासमोर आहेत. आता दुसरा श्लोक म्हणजे आपल्याला जो घ्यायचा आहे तो आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जगात सर्वात सुखी असं कोण तुम्हाला दिसतो का? आपल्याला कधीच जगात सर्वात सुखी माणूस आहे असं दिसत नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, हे विचारी मना, हे विवेकी मना, तू शोधून बघ की या जगामध्ये सर्वात सुखी कोणी आहे का. कारण काय की माणसाच्या इच्छा अनंत आहे. एक इच्छा संपली की आपण दुसऱ्या इच्छेच्या मागे लागतो आणि मग या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. आणि मग आपल्याला काय होतं की आपलं सुख समाधान हे आपल्यापासून दूर जातं. म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही अशा इच्छांच्या मागे न लागता तुम्ही हा विचार करा की तुमचे जे पूर्वसंचित होते मना तुझी शोधून पाहे. आहे ना, काय शोधून पाहे की मना त्वाचिरे पूर्वसंचित केले. जे तुझं पूर्वसंचित होतं त्याच्यासारखंच तुला या जन्मी आता किंवा आता तुला हे भोगणं सगळं प्राप्त आहे. म्हणजे आपलं जसं कर्म असेल तर आपल्याला तसं फळ मिळतं. आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळणार आणि जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळणार. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. आपण एक अभंगही नेहमी असतं आपल्यासमोर की जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे तो ईश्वर. त्यामुळेच ते म्हणतात की तुमचं जसं जसं पूर्वसंचित आहे ते तुम्हाला भोगणं प्राप्त आहे. त्यामुळे तुम्ही कधीही असा विचार करू नका की मला हे का मिळालं नाही आणि उगीचच असमाधानी राहू नका, सुखी राहा. पुढचा श्लोक आहे आपला, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्याही, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे. माणसाला अतिशय दुःख कधी कधी मिळतं, असं नाही नेहमीच मिळतं, पण आपल्याला कधी ना कधी आपण दुःखात असतो. पण रामदास स्वामी काय म्हणतात की तू हे दुःख आहे, या दुःखाने तू कोलमडून जाऊ नकोस आणि तू त्याच्यामुळे का बरं हे दुःख निर्माण होतं तर चिंतामुळे. तू चिंता करू नकोस, शोक करू नको, याद्वारे तू दुःखी होऊ नकोस. तर तू काय कर, या विचाराने तू ही देहबुद्धी सोडून दे. आता हे तुम्हाला समजायला थोडं कठीण आहे. तर देहबुद्धी सोडून द्यावी म्हणजे काय, देहाकडे मनाच्या चोचल्यांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही.
आपल्याला नाही झाली ना आपली इच्छा पूर्ण, अपूर्णच राहिली तरी तिच्या मागे लागायचं नाही, तिच्यामुळे पागल व्हायचं नाही, तिच्यामुळे आपण आपलं समाधान सोडायचं नाही. म्हणजे आपण त्याच्यामागे आपण शोकाकुल व्हायचं नाही. समजलं का? पण मग त्याच्यामुळे काय होतं, असं जर आपण शरीराची देहबुद्धी आपण सोडून दिली तर आपण बरंच समाधानी हो. कसं व्हायचं मग ते? त्याच्यामुळे आपल्याला निस्संग राहावं लागेल, वैराग्य वृत्ती धारण करून जीवन जगावं लागेल. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा फायदा होईल की आपल्याला ते म्हणतात की विदेहीपणे मुक्ती भोगीचं जावे. तुम्हाला आपोआप या दुःखांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही सुखाच्या मार्गाने आपोआप तुम्ही जाल. म्हणजे आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मनाला जर आपण या जगामध्ये ज्या इच्छांच्या मागे धावलं नाही पाहिजे, शोक चिंता त्याच्यामुळे आपल्या वाढतात, दुःख आपल्या दुःखी आपण होतो. त्यामुळे आपण आपल्या देहाचे चोचले जास्त देहाचे चोचले करायचे नाही. त्यामुळे आपण शरीराकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, मनाकडे, मनाच्या वाईट इच्छांकडे लक्ष द्यायचं नाही. तर या उलट आपण चांगलं काम करायचं आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं आपण वागायचं या जीवनामध्ये. समजलं ना? मग आता तुम्ही हे 3 श्लोक पाठ करणार ना, आणि पुढच्या वेळेला आपण पुढचे नवीन श्लोक शिकू. नमस्कार. तुम्हाला वर्षादीचा आणि आशीर्वादसुद्धा.